सो हाय गाइस, वेलकम टू नो ब्लॉग. जय शिवराज, जय बाळूमामा. तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा. गुड मॉर्निंग. कशात तुम्ही? मस्त चाल गाईज. आपण आता चाललोय बाहेर. सकाळी लवकर किती 6 वाजले, 6-6:30 झालेत आणि आपण आता लवकरच्या लवकर निघणार आहे गाईज. आपला प्रवास बाईक वरती आज धुवायची होती, पण आता हे बघा इथं ओपन वगैरे नाही काय झालं, धुता आली नाही आणि आपण जाणार आहे बाईक वरती. सोलो राईड आहे. चला भावांनो, भेटूया. आपल्या भावाला सपोर्ट करा आणि जाऊया. आपला प्रवास कसा होतोय. एक नवी मुंबई साईडला आहे, तुम्हाला दाखवतो. खूप इंटरेस्टिंग आहे, खूप भारी आहे. चलो. सो गाईज, फायनली आता आपण झालाय टाइम भरपूर आणि निघूया. बाईक आपली झाली लगेच चालू. मॉर्निंगला राईड आणलं ना, खरंच एकदम प्राऊड फील, म्हणजे एकदम खूप भारी वाटतं. एक वेळेस जेव्हा नाही भेटलं झालं, पण जेव्हा आपलं काय होतं ते राईड पाहिजे फक्त. खूप भारी वाटतं. मस्त हेल्मेट वगैरे झाला, सीट वाटला आणि धुवायची होती आता, पण काय धुवू शकलो नाही. बंद होतं. सकाळी लवकर आलो. त्यांचं काय ते त्यांच्या टायमिंगवरती बोलणार. मस्त की सनसेट काय भारी आहे, बघू शकता. बघू शकता, एवढं भारी दिसतंय ना, खरंच लय भारी. ओ शेट गाईस, भरपूर दिवसातून मतलब पाठवाच्या रविवारी जायचं होतं संडेला, पण जमलं नाही आपल्याला जायला. म्हणजे खूप प्रयत्न केले जायचे. देवाची काही इच्छा होती मग यायचं, पण या संडेला बघा ना, पाऊस वगैरे करा. पाठीमागच्या संडेला सुद्धा पाऊस नव्हता, काय नाही. तरी पण काय झालं काय माहिती, जायचं कॅन्सल झालं शेवटी. पण या संडेला फायनल तुमच्यासाठी मी तयार झाले. तुम्हाला टेम्पल खूप आवडेल. एवढा भारी ना, प्रेमळ प्रेमळ, खूप भारी. मग खूप भारी. पावसाचं वातावरण तर पाऊस काय येणार नाही व्हायच्या वाटतंय. जेवण आपण आलोय म्हणजे इथनं एक कल्याण पासून तो जो टेम्पल आहे तो आहे लगभग एक पाऊण तास, 1 तासाच्या आसपास आहे. इथं आता पेट्रोल टाकूया आपण, कारण हे रेडच्या खाली मतलब एक जाऊन येईल काही विषय नाही. तरी पण कसं अडचण नको, त्यामुळे टाकून घ्यायचं मस्तपैकी. आपल्याला जायचं 1 तासाभराच्या आत तर पोहोचायचं मस्तपैकी. आणि कुठे चाललं ते मला सांगतो लगेच. पेट्रोल टाकू द्या मला मस्तपैकी. गाडी काम भरपूर झाली आपली, काही विषय नाही. हिमालय 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 एकदा जायचंय व सपोर्ट करत नाही कोण. पैसे पैसे आता पैसे भरपूर दिवसापासून दिलो, भरपूर दिवसापासून आज काढतोय. पेट्रोल टाकाय काय करायचं, फिरायला जायचंय म्हणल्यानं आपल्या पब्लिकला दाखवायला लागतंय. युट्यूब फॅमिली, इन्स्टा फॅमिलीला कुठे जातोय. 500 जण भरपूर, म्हणजे भरपूर दिवस झाले याला ठेवून. 250 नाही, कॅश. पुराले असे टाकीचा काटा कसा हळूच वर चाललाय. विषय हार्ड. टॉपचा विषय, टॉपचा विषय. गाईज, फायनली आज आपण चाललोय. तुम्हाला सांगतो. अरे 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 अरे, पाऊस काय लागलाय, असं का करतो. ओनली 30 मिनिट्स, जास्त का नाही, 30 मिनिट्स. आता इकडून पण रस्ता तसे पाटे, पण तो रस्ता आपल्या हाताखालचा नाही. यो रस्ता म्हणजे कसं आपल्याला बघण्यातला आहे. आणि मतलब आपल्या हाताला सुसाट आपण असं निघून जाऊ ना, जाऊन सुसाटीतनं जायचंय. इकडं लय शेळपाट्याला ट्रॅफिक लागलं ना, मॉर्निंगला सुद्धा लागते, कधी पण लागू शकते, काय सांगता येत नाही शेळपाट्याचं. त्यामुळे काहीच आपण चाललोय तलोजा MIDC मार्गे आणि तिथून नावडेपासून राईटच वाटतं. मी फक्त मॅप वरती बघितलं किती किलोमीटर आहे, फक्त आपण एकदा बघितलं नाही झालं काही. आपण चाललोय तुमच्यासाठी इस्कॉन टेम्पल, राधाकृष्णाचं टेम्पल आहे. खूप भारी, प्रेमळ आहे. जीवनात तर प्रेमळ तर कोण नाही आपली व्यक्ती, पण खूप आपण एक राधाकृष्णासाठी आणि तुमच्यासाठी आपण चाललोय. तुमच्या प्रेमा खातीर आपण चाललोय गाईज, तुम्हाला दाखवायला. तुम्ही सुद्धा विजिट करा एकदा. खूप भारी, खूप म्हणजे खूप.
अरे भेंडी करून तर आपण चुकी बिकी केली काय? सकाळ सकाळी ट्रक आलेत, जायला कसं आपण? काय लागा हा य जायला गेला ट्रक खाली म्हणजे कसं वाटलं होत त्याला? जायला कशी 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 गाडी चालवली, लिमिट असते बा. अशी तर वड सर, अशी अशी वड. वाव, काय भारी दिसते. फायरिंग तर भारी आवाज येते. भक्ताचा करी उद्धार बाळू मामा, तुझा मला दार. खारघर मध्ये काहीच, नवी मुंबई खारघर मेन रोडला आले, म्हणजे मेन रोडच आहे पण. आणि आता आपण इथनं लेफ्टला पण आहे, राईटला पण आहे, पण राईट साईडला क्लोज पडेल आपल्याला, पण राईट साईडने जाऊ आपण. पुढे जाऊन राईट मारेल, जो हायवे पनवेललाच जातोय. हा पनवेललाच जातोय काही. आमच्या गावाला पण इकडूनच रस्ता जातोय. आता आपण काही एक साईडला घेऊया, कारण का मला माहित नाही हो कुठे ते, मी गेलो नाही कधी, फर्स्ट टाइम चाललोय तुमच्यासाठी. नाही आहे कसं, दुसरे युट्यूबर त्यांचे मोठे ब्लॉगर वगैरे असतात, त्यांचे सबस्क्राईब तर असतात एवढे एवढे, आणि त्यांना तुम्ही सपोर्ट करता. अशी इथं 4-4 फोन ठेवतात, यांचे स्पोर्ट बाईक असते. आज तसं आमचं काही नाही, आम्ही गरीब माणसं. हे बघा साधा फोन आहे आमचा, यो पण भावाचा फोन आहे, भावाने दिला आपल्याला घेऊन. आणि त्यांचे स्पोर्ट बाईक असतात, तुम्ही त्यांना सपोर्ट करता. पण माझ्या ऑडियन्सचे भारी, तुमचं धन्य आहे खरं. थँक्यू, तुम्ही सपोर्ट करता त्याबद्दल. त्यांच्याकडे स्पोर्ट बाईक असून तुम्ही त्यांना इग्नोर करता आणि मला सपोर्ट करता, थँक्यू. त्यांच्या अशी एक फोन असतात, एक मॅप बघायला, एक कॉलिंगला. आणि त्यांचं भारी आहे, त्यांनी म्हणजे हे केलं, स्ट्रगल केलं असतं. स्ट्रगल करायला लागतं, त्यांना सपोर्ट करते पब्लिक. तसं सपोर्ट करा भावांनो. आणि आता फोन 1 मिनिट कट करूया आणि मॅप बघूया आणि डायरेक्ट छो. काहीच फायनल आपण आता बघितलंय कुठं आहे. अजून एक 6 किलोमीटर आहे, म्हणजे एक 10-15 मिनिटाचा रस्ता आहे. काय आपल्यासाठी किरकोळ रस्ता आहे ते. चला. हरे राम हरे राम, हरे कृष्णा हरे राम, हरे राम हरे राम, हरे कृष्णा हरे राम. हरे राधे राधे, हरे कृष्णा कृष्णा. नाहीच, आपण पाय वगैरे मस्त धुतले. या दादाने आपल्याला पाणी दिलं, यांचं काय तर भरायचं चालू होतं. मस्त की धुवून वगैरे झाले. चला, असंही रस्त्यातच पाणी भेटलं, धन्यवाद देवा. मस्त की पाय धुतले, थँक्यू त्या दादाला सुद्धा पाणी दिल्याबद्दल. ते पाणी भरत होते, टँकर भरत होते. तर इथून लेफ्ट. हा मस्त वाटलं, फ्रेश वाटलं, थोडंफार गारवा गारवा. मंदिर तर भारी काहीच, इकडून बंद आहे वाटतं, तर इथंच लावायला लागेल आपल्याला. वा मस्त आहे. फायनली इथं लावले आपण आता बाईक. चला, आपण आता तिथं काढलीच्या पलीकडे पाठीमागे, आणि इकडं मंदिराकडे चाललोय आता. बघू शकता, हे सेटअप तर काय ठेवू शकत नाही, आपलं हेल्मेट चाललंय चप्पल काढून. मस्त दिसतंय, काहीतरी चालू आहे गजर देवाचा. किती भारी, लाईनीसाठी केलं. वे टू इस्कॉन टेम्पल तिथं लिहिलंय, मला दाखवतो 1 सेकंड. वे टू इस्कॉन टेम्पल. मस्त मस्त मस्त. इथून जाय, किधर है, ऊपर है क्या? हाँ मंदिर. ओके चलो, थँक्यू. चलो, आता लिफ्ट मधला प्रवास आहे देवाकडे, 1 नंबर. ओके ओके, सेकंड मतलब.
इथून खाली आल्यानंतर वरती येताना तुम्हाला हे शनी देवताच आहे वाटतं, शनी देवेत, आणि इकडून वरती जायला लागतं. नंतर दर्शन वगैरे आहे बघा, मस्त आहे. ते झाकले काय आता आपल्याला नाही माहीत, पावसामुळे झाकलं असेल, पण ओपनला खूप भारी आहे, मस्त आहे. एकदा विजिट करा, खूप भारी प्रेम. आणि इकडे पण एक देव आहेत वाटतं, हे आता बंद आहे, ते पण शनी देवताच आहे वाटतं. हां तेच आहेत. त्यामुळे चला. बजरंग बली की जय. वाव, किती भारी, ओरिजिनल दिसल्यासारखा. बघा हे श्रीलंकाला जाताना हे केलं मस्तपैकी. जय श्रीराम. इकडे आपण आता बाहेर आलोय. इकडे जायचं बंद आहे, एंट्री बंद केली नाही. इकडून हे खूप भारी दिसतं, ओपन असलं तर. हे बंद केली कशामुळे, पावसामुळे केली, काय प्रॉब्लेम आपल्याला नाही माहीत. भारी आहे मंदिर खूप. तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. खूप भारी. इकडे बंद आहे आता. इकडून आपण दर्शन वगैरे घेतले, आतमध्ये तुम्ही बघितलं असेल. सो गाईज, झालं आपलं दर्शन मस्तपैकी. खूप भारी वाटलं. जसे मी बाळूमामाच्या आदमापूरला होतो तसं भारी वाटलं. खूप मस्त आहे. तुम्ही सुद्धा एकदा विजिट करा. आणि एक म्हणजे हे मंदिर खूप भारी, एवढं भारी बांधलंय ना खूप. हे मंदिर 175 करोडच्या आसपास गेलेत, म्हणजे 2 करोडच्या आसपासच. खूप भारी बांधलंय. आणि हे आपले नरेंद्र मोदीच्या हातातून म्हणजे हे झालं आपलं उद्घाटन त्यांनी केलं तर मस्त की खूप भारी वाटलं. मस्त की इस्कॉन टेम्पल आहे हे खारघरमध्ये, तुम्ही सुद्धा एकदा विजिट करा. खूप भारी. आणि चला पुढचा ब्लॉग सुद्धा मस्त येईल. पाहून सपोर्ट करा. चला भेटूया पुन्हा एकदा. चलो.